हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? वाव, मेहंदी बघा, रंग किती मस्त आले. पण आता निघत आली आहे. उद्या आहे रक्षाबंधन आणि आज आहे फ्रायडे. तर आज मी सर्व काही आता क्लिनिंग वगैरे करते. पूर्ण झाले म्हणजे नाही झालं. काल केलं होतं, परत आज खराब झालं. आणि हे झाड, ह्याची पानगळती होईल आहे, त्याच्यामुळे आता मला पूर्ण म्हणजे खाली कचरा झालाय. तर तो सर्व क्लीन करायचा आहे. आणि याला बहुतेक खत कमी पडलाय, सो खत टाकावं लागेल आणि मग ते परत चांगलं होईल. सगळ्याच झाडांना खत वगैरे टाकणार आहे मी आज, आणि तुम्हाला सांगेल पण जिथं जिथं मी ज्या झाडांना खत टाकेल त्या क्लिपमध्ये मी त्यांचं नाव सुद्धा साईडला देईल. सो तुम्हाला तिथून माहिती भेटेल. कारण मला बरेच जण विचारतात की कोणते झाड आहेत, कुठून घेतले. तर पहिले तर सांगते की सर्व झाडं जे पण ओरिजिनल झाडं आहेत ते सर्व झाडं मी नर्सरीमधून घेतलेत, ऑनलाईन घेतलेले नाहीत. कारण बरेच जण लिंक सुद्धा मागतात झाडांची. सो ऑनलाईन पण भेटतील तुम्हाला, पण मी जे आहे ते सर्व ऑफलाईन घेतलेत, नर्सरीमधून घेतलेत. कोणत्याही नर्सरीमध्ये तुम्हाला हे सर्व झाडं भेटतील. तर आता सर्व झाडांना मला खत टाकावं लागेल. पहिल्यांदा तर अगोदर बेडरूम मधल्या झाडाला टाकते, कारण ते जेड प्लांट जे आहे त्याचं तर पानं एवढे गळतायत ना, कशामुळे काय माहिती. ते हॉलमध्ये होतं तेव्हा तर चांगलं होतं, आता मध्ये ठेवलंय तर थोडंसं पान गळतायत त्याचे. बट बघू आता काय होतंय. कारण ऊन तर कोणत्याच झाडाला गरजेचं नाही. आता ऑलमोस्ट 2 महिने होत आलेत सर्व झाडांना, पण आतापर्यंत कोणत्याच झाडाचे पानं गळाले नव्हते. ह्याचे आज काल एवढे जास्त खाली गळाले. परत जेड प्लांटचे पण गळतायत. सो मला समजत नाहीये कशामुळे. पण खत टाकेल मी, खत टाकून 2-3 दिवस बघेल आणि त्यानंतर मग परत मी नर्सरीवाल्याकडे जाईल, त्याला विचारेल. सर्व काही मला आता पटकन आवडते. मी बाहेरचा मनी प्लांट पण थोडासा कमजोर झालाय आणि मधला घरामधला एवढा छान जातोय वर, खूप छान वाटतंय. बाहेरच्याला काय झालंय काय माहिती. त्याला पण आता टाकेल मी खत वगैरे. मागच्या वेळेस पण टाकला होता, पण त्याच्यात काहीच प्रोग्रेस नाही. तो वाढतोय पण खाली वाढतोय, वर जात नाहीये, खालच्या खालीच वाढतोय. सो त्याचं काय करावं लागेल ते बघावं लागेल. आणि पाम ट्री पण खूप छान आले. ये मेरा फेवरेट प्लांट, इसको नजर लग गई. काय करू, आय थिंक नजर लागली, कारण खूप सुंदर दिसत होता हा. त्याचे पूर्ण पानं गळाल्यावर टकला दिसेल. बघू आता काय होतंय. आणि मेहमान बिनबुलाय मेहमान, जाऊ द्या काय करणार. तर भूक, आता मी डिटॉक्स वॉटर पिऊन बसले. आणि डिटॉक्स वॉटरची सुद्धा सर्वांनी म्हणजे खूप जणांनी रेसिपी विचारली होती. सो मी नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेल डिटॉक्स वॉटर तेव्हा मी त्याची रेसिपी देईल. आणि ते मी माझी बॉडी पूर्ण आतमधून क्लीन होण्यासाठी मी घेते. सो ते त्याचा यूज आहे. घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिच्या लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तेच खरं content घे. डंबू डंबू शायनिंग एव्हरी डे, रील्स मध्ये पिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू बेचारा हर स्वॅग, फ्युलॉग्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे content scene. सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व?
मनात फ्लो करते सुरुवात सारी असो हुरी तिच्या लोक फायर एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर डंबू डंबू फिल्टर्स नको रे It's your heart आहे raw It's a car content डंबू डंबू shining every day Reels मध्ये तिची life आहे happy way मार्केट मध्ये गेली हातात माईक आज स्पेशल आहे पहा आगे लाईक कमेंट्स मध्ये फायर व्ह्यूज ला रेन ऋतुजा रॉक्स तिची वाइब इनसेन सो आवरलं माझं सर्व किचन पण आवरलं आणि आता मी आंघोळीला जाणार होते पण मला लागली आहे भूक तसं मला जेवण करून आंघोळ करायची नाही आहे बट मला खूप जास्त भूक लागली आता कंट्रोलच होत नाही आहे त्यामुळे आता जेवण करावं लागेल आणि रात्री वरण भात केलं होतं तर ते वरण भात आहे ते आहे आणि आता मी कोबीची भाजी आणि चपाती केली आहे सो मी अगोदर जेवण करते मग थोडा वेळ बसते आणि मग आंघोळ करते कारण आंघोळ केल्या केल्या जेवण केल्या केल्या आंघोळ करू नये म्हणतात म्हणून मग अगोदर जेवण करूनच घ्यावं लागेल मला कारण मला हेअर वॉश करायचे त्यामुळे आंघोळीला पण टाईम लागेल तर मी अगोदर जेवण करते आणि मग आंघोळ करते चला सकाळची वेळ भोर चहा हातात रोजची कथा तिच्या शब्दात ओळखतीची स्वप्नांची वाट दंबुरू तुझ्या तिच्याच्यात खास तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात भोडवा जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात स्थान कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कामेरा ती क्षण टिपते खास भोळ बोलणं तिच्या हसला जाता दंबोरू तुझ्या तिचं जग फुलत तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात बुडवा जीवनाचं संगीत तिच्या
तिच्या भागा गुंफते कधी स्वप्नांच्या रंगात पाहते तिच्या नोजचं साधपण खास ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवनाचे संगीत तिच्या व्लॉगमध्ये नावा क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा तंबू तिच्या आहे जगात झालं सर्व आवरायचं झालं. तुम्ही पाहिलं असेल सर्व काही. आणि खत पण मी दाखवला, खतचा पॉकेट. सो ते खत मी वापरते. खत पण बरेच जण विचारत होते कोणता वापरते. तर असं काही आहे. आणि आता मी पटकन आंघोळ वगैरे करते आणि मग जेवण करते. तोपर्यंत मी एक रोल करून खाल्ला होता, जाम आणि रोल चपातीचा, कारण भूक लागली होती. चपात्या पण झाल्या, सर्व झालं. तर आता पटकन मी आंघोळ करते आणि मग तुम्हाला भेटते. चला. आणि मला किंवाने व्हिडिओ सुद्धा शूट करायचा आहे, पण वेळच भेटत नाहीये. एवढा दिवस बाकीच्याच कामात बिझी होते. आता हे जॉबचं लागलं पाठीमागं आणि मध्ये आता 2-3 दिवस मला जावं लागलं होतं ऑफिसला, जॉबला. मग काय आता असंच चालू आहे. तर आता थोडंसं आज रिलॅक्स आहे. तर बघू, दुपारून वेळ भेटला तर शूट करेल. आणि आज माझ्याकडे अक्षदा पण येणार आहे. सो ती आल्यावर तिकडे पण त्यातच वेळ जाईल. आता पटकन अगोदर मी सर्व आवरून घेते, कारण ती जर आली मध्येच तर मग पुन्हा माझं आवरायचं पण राहून जाईल. सो मी भाजी वगैरे बनवून घेते, अगोदर पीठ भिजवून ठेवते आणि मग चपात्या दुपारून करते आणि अगोदर हे सर्व आवरून घेते. तर चला पटकन आपण आवरून घेऊ.
गाईज झाली आंघोळ वगैरे, जेवण पण झालं. आता मला जेवण एवढं फुल केलंय मी, वरण भात चपाती भाजी, मला झोप येते आता. तर आय एम प्लॅनिंग टू स्लीप नाऊ. तर आता मी झोपणार आहे, माझं काम पण झालेलं सर्व. तर चला एक झोप घेते, मग तोपर्यंत अक्षदा येईल, मग तिच्यासोबत थोडंसं बाहेर जायचं गेलं तर. तर चला आता माझी झोपेचा टायमिंग झालेला आहे आणि आता दुपारची झोप म्हणजे 3 वाजलेत तसं आता बरं का. तर चला झोपते आणि मग उठल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटते. सो गाईज आले मी घरी आणि अक्षता आली होती, पण आम्ही बाहेरच गेलो डायरेक्ट. मी शूटच केलं नाही काही आणि आडव्या व्हिडिओसाठी यूट्यूबच्या व्हिडिओसाठी काहीच शूट केलं नाही. मग डायरेक्टली आम्ही बाहेर गेलो आणि बाहेरच आता मी खाऊन वगैरे आले. तर आता काही बनवणार वगैरे नाही आहे. आणि ती आता तिने जॉब सोडलेला आहे, सो आली होती. आम्ही असंच थोडंसं एन्जॉय केला आणि मग तिकडंच बाहेरून गेली ती, घरी नाही आली. आणि मग मी जे पण आम्ही बाहेर गेलो होतो त्या सर्व उभ्याच क्लिप शूट केल्या होत्या, आडव्या नाही केल्या. सो मी या ब्लॉगमध्ये नाही टाकू शकत, तर मी मिनी ब्लॉगमध्ये देईल ते. तर आता असंच चालू आहे. आता मी थोडं एडिटिंग वगैरे करून घेते सर्व आणि मग तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.